फ्रेंड्स, आपण कांद्याची पात बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने. चला तर मग तेल टाकून लसूण टाकून घ्यायचं. लसूण अशा प्रकारे कुटून घेतलं मी. कांद्याची पात टाकून घ्यायची, मस्त हलवून घ्यायचं. थोडीशी चणा डाळ आणि बटाटा एक घेतला चिरून, आता ह्यात टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. मी भिजवून ठेवलेली, पाणी टाकायची गरज नाही कारण कांद्याच्या पातीला पाणी सुटतं, त्यातच शिजून जाते कांद्याची पात. मीठ, हळद, काश्मीरी मिरची पावडर, घाटी मसाला आणि गरम मसाला टाकून घेऊया. मस्त एकत्र करून घेऊया. इथं शेंगदाण्याचं कूट घेतलंय ते टाकून घेऊया, थोडासा 2 चमचे एकत्र करून घेऊया. तुम्ही पण बनवून बघा, छान लागते. आणि बनवलं तर लाईक करून सांगा मला कशी झाली ती.